नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्व शांतीदूत, विश्व वंदनीय, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक, अरहत, सम्यक, संबुद्ध, देवानंद पियदस्सी, धम्मदायक, महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व, विश्वरत्न, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, महामानव, जग बदलणारा बाप माणूस, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून बुद्धाचे 9, धम्माचे 6 आणि संघाचे 9 या त्रिरत्नांच्या 24ही गुणांचं स्मरण करून या ठिकाणी या वल्लभी बुद्ध विहार गुंजखेडा पुलगाव परिसरातील सर्व श्रद्धाशील उपासक उपासिकांना मंगलाची कामना करतो. सगळ्यांनी साधू साधू म्हणा. आज या ठिकाणी आईचं नाव काय? आज सौरभ येसनकार आणि आयुष्यमती उपासिका शिलाई येसनकार या परिवारामध्ये या कार्यक्रमाचे हे औचित्य म्हणून आज 3 जानेवारी ज्ञानज्योती, क्रांतीज्योती, सावित्रीबाई फुले यांचा जयंती दिवस आणि सोबतच पौष पौर्णिमा. बौद्ध धर्मामध्ये बौद्धांचे खरे सण उत्सव 12 महिन्याच्या 12 पौर्णिमाच आहे. बौद्धांचे खरे सण कोणते आहे? 12 महिन्याच्या 12 पौर्णिमाच आहे. त्याच्या पलीकडे आपले कोणते सण नाही. मी वारंवार सांगत असतो. पौष पौर्णिमेचं महत्व एवढंच आहे. पौष पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमांनी सम्यक संबोधी प्राप्त केल्याच्या नंतर मगधचा राजा बिंबिसार याला एक अभिवचन दिलं होतं. त्या अभिवचनाची पूर्ती करण्याकरिता बिंबिसार राजाला धम्म दीक्षा ज्या दिवशी दिली, ज्या पौर्णिमेच्या दिवशी दिली, ती पौर्णिमा म्हणजे पौष पौर्णिमा. कोणती पौर्णिमा? भगवान बुद्धांच्या धम्माला राजाश्रय देणारे कोण आहे? मगधचा राजा बिंबिसार यांची धम्म दीक्षा झाली तो दिवस आहे पौष पौर्णिमा. मगधचा राजा बिंबिसार याला एकूण 500 राण्या होत्या. किती? 500 राण्या. प्रमुख राणी होती वैदेही, अजातशत्रूची आई, आणि मुख्य राणी लय सुंदर होती. तिला रूपाचं लय गर्व होतं. तिचं नाव होतं खेमा. भगवान बुद्धांचे जसे अग्र श्रावक आहे की नाही सारीपुत्त आणि महामुगलायन, तशा भगवान बुद्धांच्या अग्र भिक्खुणी होत्या उत्पल, वन्ना आणि खेमा. तर खेमा ही बिंबिसारा राजाची पत्नी होती, ती राणी होती. सुरुवातीला बुद्ध धम्माला ती मारत नव्हती, द्वेष करत होती बुद्ध धम्म संघाचा, पण नंतर ती बुद्धाकडे वळली आणि ती नंतर भिक्खुणी झाली. तिचं नाव महाप्रज्ञावती खेमा असं नाव पडलं. ती पंजाब पाकिस्तान मधली होती त्या काळातली. तर महाप्रज्ञावती खेमा हिचीही धम्म दीक्षा पौष पौर्णिमेला झाली. या पौष पौर्णिमेचं महत्व म्हणून आजच्याच दिवसाला क्रांतीज्योती, ज्ञानज्योती, सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. तर आज या ठिकाणी सर्वांनी सरळ बसा. तर आज या 3 जानेवारीच्या निमित्तानं माता सावित्रीबाईचं एक कथन आहे. ज्ञान नाही, विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही. कवी म्हणजे सावित्रीबाईच्या जयंती दिवस आहे म्हणूनच मी सावित्रीबाई ही या भारतातील पहिली महिला शिक्षिका आहे. काय आहे? माझा आवाज येत आहे तुमच्यापर्यंत बरोबर? या भारताची पहिली महिला शिक्षिका, या भारताची पहिली मुख्याध्यापिका, या भारताची पहिली लेखिका आणि या भारताची पहिली कवयित्री कोण आहे? सावित्रीबाई फुले. तिनं एक कविता संग्रह लिहिला आहे, मराठी कविता संग्रह. त्याचं नाव आहे काव्य फुले.
कोणता आहे? काव्य फुले. या काव्य फुले या कविता संग्रहामधलीच ओळ आहे सावित्री आईची. बघा किती मस्त ती ओळ आहे. ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असूनही चालत नाही त्यास माणूस म्हणावे का. कोणाची ओळ आहे? सावित्री आईची. तर सावित्री आईचा जन्मोत्सव, स्त्रियांचा जन्मोत्सव या भारतामध्ये मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे होत नाही. बरं झालं बाबासाहेबांनी 25 डिसेंबरला मनुस्मृती जाळली. जर जाळली नसती मनुस्मृती तर स्त्रिया झाल्या असत्या सती. जर जाळली नसती मनुस्मृती तर स्त्रिया झाल्या असत्या सती. जर जाळली नसती मनुस्मृती तर स्त्रिया झाल्या नसत्या आज राष्ट्रपती. बरं झालं बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली म्हणून तुम्ही सुंदर जीवन जगत आहात. सर्वांना विसरा, जन्म देणाऱ्या मायबापाला विसरू नका, लक्षात घ्या. आणि जन्म देणारे आणखी आपले 2 मायबाप आहेत, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई आहे. समजलं? आपल्या आई वडिलांनी आपलं शरीर जन्माला घातलं असेल, पण खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाईच्या या त्यागामुळे आज आपल्याला हे सुंदर जीवन मिळालेलं आहे. समजलं? त्या दिवशी मी एका कार्यक्रमामध्ये गेलो. आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्वाचं काम जर मी तुम्हाला विचारलं की माझ्या जीवनातलं महत्वाचं काम कोणतं, आपल्या जीवनातलं, समजलं ना, आपल्या जीवनातलं सर्वात महत्वाचं काम आहे बुद्ध धम्म श्रवण करणं. हे महत्वाचं काम आहे. समजलं का? घरचे काम तर नेहमीच राहणार आहे, मरेपर्यंत राहणार आहे. आपल्या जीवनामध्ये पहिल्यांदा कशाला महत्व दिलं पाहिजे? धम्म श्रवण करायला. आणि तुम्ही धम्म श्रवण करणार नाही, तुम्हाला धम्माची गोडी नाही आहे. गोडी लावली पाहिजे. कशाची गोडी लावली पाहिजे? धम्माची गोडी, बुद्ध विहाराची गोडी, धम्म ऐकण्याची गोडी आपल्यामध्ये असली पाहिजे. आम्हाला गोडी आहे चहाडीची. चहाडी म्हणजे काय? इकडे तिकडे जाऊन बसणं, निंदा नालस्ती करणं. आम्हाला गोडी आहे टीव्हीची, मालिका पाहायची. 3-3 घंटे आम्ही मालिका पाहतो, सिनेमा पाहतो, इथे तिथं निंदा नालस्ती करतो. आणि धम्म प्रवचन म्हणलं का आपल्याला आळस येते, आहे का नाही? कितीतरी वेळ आपला बर्बाद होतो. चांगले चांगले बाबासाहेबांचे ग्रंथ, बुद्धाचे ग्रंथ तुम्ही वाचत चला. त्या पोराला तिकडे बसवा. आलं का लक्षात तुम्हाला? तर सावित्री आईचा जन्मदिवस म्हणून सावित्री आईचा जन्म झाला 3 जानेवारीला. कोणती तारीख आहे ती? 3 जानेवारी. आणि ते सावित्री आईचा जन्म 3 जानेवारीला होत असताना सातारा जिल्ह्यामध्ये खंडाळा नावाचा तालुका आहे आणि तिथे नायगाव नावाचं एक छोटस गाव आहे. शिरवळ बौद्ध लेण्यांच्या परिसरामध्ये आणि कराडच्या बौद्ध लेण्यांच्या परिसरामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये नायगाव या ठिकाणी खंडोजी नेवासे पाटील आणि आई लक्ष्मीबाई या पोटी नायगावला सावित्री आईचा काय झाला? जन्म झाला. साताऱ्याचं एक खूप मोठं नातं आहे. साताऱ्याला कराडच्या खूप मोठ्या बौद्ध लेण्या आहे. साताराचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खूप मोठा संबंध आहे. कोणाचा? ज्या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये सावित्री आईचा जन्म झाला त्या साताऱ्याचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संबंध आहे. जेव्हा मध्य प्रदेशातील महू येथून सुभेदार रामजी आंबेडकरांची बदली झाली तर कुठे बदली झाली? साताऱ्यामध्येच बदली झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पहिल्यांदा प्रतापसिंह हायस्कूल मध्ये टाकण्यात आलं. पहिल्यांदा त्यांची प्राथमिक शिक्षणाला सुरुवात झाली. बाबासाहेब पहिल्यांदा शाळेमध्ये गेले लहानपणी. तो जिल्हा म्हणजे कोणता आहे? सातारा जिल्हा. तिथेच असताना माता भीमाईचं सुद्धा काय झालं? निधन झालं. कधी साताऱ्याला गेले तर भीमाबाईची समाधी आहे बाबासाहेबांच्या आईची. भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत इथं स्मारक झालेलं आहे. कधी भेट द्या. त्या सातारा परिसरामध्ये लहानच्या भिवाचंही बालपण गेलं आणि माता सावित्री आईचंही बालपण गेलं. समजलं? साताऱ्याचा लय मोठा संबंध आहे. साताऱ्यामध्ये सिद्धनाथ महाराज जो भीमा कोरेगावाचा योद्धा आहे, सिद्धनाथ महाराज. सातारा आणि सांगली एकच होतं. त्या म्हणजे सिद्धनाथ महाराजांचे वंशज हे कुठं आहे? साताऱ्याच्याच परिसरामधले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 3 केसेस जिंकून दिल्या होत्या. लक्ष आहे का तुमचं माझ्याकडं? किती केसेस जिंकून दिल्या होत्या? 3. एक केस आपल्या वर्धा जिल्ह्यातली जिंकून दिली होती, नागोराव वानखेडेची. सुमेध भंतेच्या पुस्तकामध्ये उल्लेख आहे. नागोराव वानखेडे, सोनेगाव आबाजीची, देवळी तालुक्यातली. दुसरी केस बाबासाहेबांनी जिंकून दिली होती
वालचंद नगरची, पुण्याच्या जवळ आहे. आणि तिसरी बाबासाहेबांनी केस जिंकून दिली होती साताऱ्याची, म्हणजे ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जावयाची केस बाबासाहेबांनी हाती घेतली आणि ते जिंकूनही घेतली होती. ते साताऱ्याचे खूप मोठं वैभव आहे. या साताऱ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लहानपणीचं बालपणही गेलं आणि सावित्रीआईचंही बालपण गेलेलं आहे. तर सावित्रीआईच्या जन्माची तारीख प्रत्येकाला माहित असली पाहिजे का नाही? आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया आहे. राजकीय क्षेत्रात, सिनेमा म्हणा, क्रिकेट म्हणा, सर्व क्षेत्रामध्ये आज ज्या स्त्रिया उच्च पदावर आहे, ह्या कोणामुळे? सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, हिंदू कोड बिल आणि बाबासाहेबांचं संविधान. लक्षात आलं का? तर 3 जानेवारी 1831 ला 19व्या शतकामध्ये सावित्रीबाईचा जन्म झाला. आता सावित्री हा जो शब्द आहे, तुम्ही महाडला गेले, बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन कुठं केलं? महाडलाच केलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह कुठे केला? महाडलाच केला. सावित्री हे जे नाव आहे ना, सावित्री नावाची नदी आहे महाडला. पण सावित्री या शब्दाची उत्पत्ती कुठून झाली तेही मी तुम्हाला सांगतो. सावित्री शब्दाची उत्पत्ती कुठून झाली? तर सावित्री शब्दाची उत्पत्ती आपण बौद्धांचा जागतिक धम्मग्रंथ आहे त्रिपिटक. कोणता? आणि अनेक सुत्तामध्ये तुम्हाला एवं मे सुतं एकं समयं भगवा, बघा, एवं मे सुतं एकं समयं भगवा सावत्थियं विहरती जेतवने अनाथ पिंडक. तर ह्या तुम्हाला गाथा तुम्हाला दिसतात. तर सावत्थी हा शब्द आहे, प्राचीन शब्द आहे सावत्थी, पाली. भगवान बुद्धांनी आपल्या आयुष्यातले सर्वात जास्त वर्षावास कुठे केले? श्रावस्तीच्या जेतवनामध्ये. श्रावस्ती हा संस्कृत शब्द आहे, पाली शब्द आहे सावत्थी. पाली शब्द कोणता आहे? आता संस्कृत मध्ये तुमच्या तोंडात तोच पडला, श्रावस्ती, श्रावस्ती. पण पाली शब्द आहे सावत्थी. रतन सुत्तामध्ये सुवत्थी हा शब्द येते. सावत्थी, श्रावस्ती, सावत्थी, सावित्री आणि सावित्री असा तो शब्द तयार झालेला आहे. श्रावस्ती, सावत्थी या शब्दाचाच अपभ्रंश म्हणजे सावित्री हा शब्द तयार झालाय. सावित्री या शब्दाला बुद्ध धम्माचा काय आहे? इतिहास आहे. काही लोकांनी पुराणामधली सावित्री सांगितली, आपल्या पतीच्या प्राणाला म्हणजे पतीचे प्राण वाचवण्यासाठी ते सत्यवान सावित्रीची कहाणी आम्हाला शिकवली, पण सावित्रीबाईची कहाणी आपल्याला शिकवली नाही. तर ही श्रावस्ती सावित्रीबाईच्या जन्माची मी कहाणी सांगतो, नीट ऐका, सरळ बसा. ज्यावेळी नायगावला 3 जानेवारी 1831 ला सावित्रीबाईचा जन्म झाला. आता सावित्रीबाईचा जन्म ज्या दिवशी झाला, लक्षात घ्या, आधीच खंडोजी नेवासे पाटलाला एक मुलगा होता. काय होता? मुलगा. हारोपाटीस ते जन्म झाला होता. ज्या दिवशी सावित्रीचा जन्म झाला, ज्या दिवशी, तर त्या दिवशी तिचे जे वडील होते खंडोजी नेवासे पाटील, याने काय ठरवलं? ते गावचे पाटील होते, नायगावचे. ठीक आहे, लक्षात आहे तुम्हाला? तर खंडोजी नेवासे पाटील असं ठरवलं की मुलाचे वाढदिवस, मुलाचं ते जन्मदिवस, जन्मोत्सव कोणही साजरे करतात, आहे का नाही? आपण भेदभाव करते का नाही? आजही बौद्ध लोक भेदभाव करते, दुसऱ्याला काय म्हणायचं? आजही तुम्ही मनुस्मृतीचे पालन करता आपल्या जीवनात, तुम्हाला समजत नसन. मुलगा झाला तर पेढे वाटता, मुलगा झाला तर बँड वाजवता, तो लाताही मारते लागत तर पुढे जाऊन, आहे का नाही? आणि मुलगी झाली तर भेदभाव करता. तुम्हीच तर लोक भेदभाव करता. बाबासाहेबांच्या संविधानाला मानणारे, मुलगा 10 वाजता उठला तरी चालते झोपेतून, पण मुलगी मात्र सकाळीच उठली पाहिजे. तिने झाडू पोछा केलाच पाहिजे, आहे का नाही? तिने स्वयंपाक केलाच पाहिजे. तिकडे अमेरिकेमध्ये तिकडे सगळे लोक, पुरुष महिला म्हणतात, सगळे घरचे कामं करतात. हे भारतामध्ये मनुस्मृतीचा नियम आहे की महिलांनी स्वयंपाक करायचा, झाडू पोछा करायचा, सगळंच करायचं. समजलं काय? हे भारतातच नियम आहे, मी ते सांगणार नाही. तर आजही आपण गुलामीचं लक्षण मानतो. तर ब्राह्मणांच्या मनुस्मृती ग्रंथाच्या नियमाप्रमाणे, ब्राह्मणी ग्रंथाप्रमाणे स्त्रियांचा जन्मोत्सव मनवणं पाप आहे. मुलांचा, पुरुषांचा जन्मोत्सव करता येते, पण स्त्रियांचा जन्मोत्सव करणं, मुलगी होणं हे पाप समजलं जात होतं. मुलीचा जन्म म्हणजे काय? पाप. तर खंडोजी नेवासे पाटील काय करतात? जेव्हा सावित्रीचा जन्म होते तर तिचा जन्म उत्सव करण्याचं ठरवतात. ज्या दिवशी जन्म होते तर त्यावेळी नायगावचे सर्व ब्राह्मण त्या जन्मोत्सवाला विरोध करतात. मुलीचा जन्मोत्सव करता येत नाही. ब्राह्मणी ग्रंथानुसार, मनुस्मृतीनुसार स्त्रियांचा जन्मदिवस करणं, साजरी करणं हे धर्माच्या विरुद्ध आहे. आजही आहे ते.
तुम्ही पाहिलं असेल राम जयंती होते का नाही हिंदू धर्मात, कृष्ण जयंती होते का नाही, पण राधा जयंती सीता जयंती होते का? आहे ते काल्पनिक देऊया, पण ते करतात का तुम्ही पहा. राम जयंती होते म्हणजे पुरुषांची जयंती करणं हे पुण्य आहे, पण स्त्रियांची जयंती करणं हे धर्माच्या विरुद्ध आहे. हे मनुस्मृतीचा नियम होता. आजही हिंदू धर्मामध्ये सीता जयंती राधा जयंती होत नाही, पुरुषांच्याच होते. तर सावित्रीची कशी जयंती होणार आहे? तर सावित्रीच्या जयंतीला, जन्मोत्सवाला, आनंद दिवसाला तिच्या वडिलांना नायगावच्या ब्राह्मणांनी विरोध केला. समजलं का? आज होते का? सावित्री आईचा ज्या दिवशी जन्म झाला तिच्या वडिलांना ठरवलं की पूर्ण नायगावामध्ये साखर वाटायची, मस्त आनंद साजरा करायचा, तर पूर्ण ब्राह्मणांनी विरोध केला. महिलांचा, मुलीचा जन्म होणं पाप असतं. समजलं का? मुलीचा जन्मदिवस साजरा करता येत नाही, कारण वैदिक मंत्र म्हणावं लागते. समजलं का? पण आज तुमचा जन्मदिवस साजरा होते का नाही? कसे केक कापतात तुम्ही घरी, पण कोणामुळे झालं? बाबासाहेबांमुळे तर झालं, पण सावित्री आणि ज्योतिबांमुळे. लक्षात ठेवा, कधीच विसरू नका. आज आपल्याला हे सुंदर सुंदर जीवन, आपण मंगल कार्यालय, हे सगळं आपल्याला वैभव कोणामुळे भेटलं? बाबासाहेब, सावित्रीबाई आणि ज्योतिबांमुळे. संविधानामुळे, हिंदू कोड बिलामुळे. लक्षात घ्या. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्योतिबांना गुरु मानलं. कोणाला गुरु मानलं? ज्योतिबांना. तर ज्योतिबा हे जे ज्योतिबा हे नाव आहे आपल्या भारतामध्ये, त्रिपिटकामध्ये जर पाहिलं तर ज्योतिपाल नावाचं जातक कथा आहे. ज्योती हा शब्दच पाली आहे. लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, गोविंद, ज्योतिबा फुलेंच्या वडिलांचं नाव काय आहे? गोविंदराव फुले. त्यांचं तसं मूळचं नाव ते कडगुंचे आहे, गोरे आडनाव होतं, पण ते फुलाचा व्यवसाय करत होते म्हणून त्यांचं आडनाव काय पडलं? फुले. आजही आपल्या बौद्ध समाजामध्ये फुल झेले आणि फुलमाळी आडनाव आहे, तसंच त्याचं नाव ते काय पडलं? फुले पडलं. आलं का लक्षात तुम्हाला? मी पटापट सांगत आहो. तर त्यांच्या वडिलाचं नाव होतं गोविंदराव फुले. आता गोविंदराव फुले, गोविंद हा शब्द कुठला? तर त्रिपिटकामध्ये महागोविंद नावाचं सूक्त आहे. तर ज्योतिबांचा त्या काळामध्ये बालविवाह पद्धती होती. रमाबाईचं लग्न कोण्या वयात झालं होतं सांगा बरं? 9 वर्षामध्ये. तर सावित्रीबाईचे 9 वर्षामध्ये. तर ज्योतिबाचं वय होतं 13 आणि सावित्रीबाईचं वय होतं 9 वर्षाचं. त्या काळामध्ये बालपणामध्येच त्यांचा काय झाला? विवाह झाला. तर सावित्रीबाई फुले, तुम्हाला माहित असेल, 1 जानेवारी 1818 ला, कोणती तारीख? 1 जानेवारी 1818 ला ब्राह्मण पेशव्यांचा पराभव झाला. पानिपतच्या लढाईत नाही, भीमा कोरेगावाच्या लढाईत. 1 जानेवारी 1818 लाच ते भीमा कोरेगावाचं युद्ध झालं. लक्षात घ्या. आणि 1 जानेवारी 1848 ला या भारतामध्ये पहिल्यांदा मुलीची शाळा पुण्यामध्ये, भिडेवाड्यामध्ये, बुधवार पेठमध्ये ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईने सुरू केली. समजलं ना तुम्हाला? कोणती तारीख आहे ती? 1 जानेवारी 1818 ला, जो भीमा कोरेगावाचा दिवस आहे ना, जो भीमा कोरेगावाचा दिवस आहे, त्याच दिवसाला 1 जानेवारी 1848 ला पहिल्यांदा मुलीची शाळा, अस्पृश्यांची शाळा ज्योतिबा आणि सावित्रीनं पुण्यात सुरू केली. लक्षात घ्या. 1 जानेवारीची ती तारीख आहे. तर सावित्रीबाई फुले या पहिल्या मुख्याध्यापिका झाल्या, पहिल्या शिक्षिका झाल्या, पहिल्या त्या लेखिका होत्या आणि त्या कवयित्री होत्या. त्यांनी काव्य फुले नावाचा मराठी कविता संग्रह लिहिला. सुबोध बावन कशी, आई घेऊन जाताना, सुबोध बावन कशी रत्नाकर हाही तिनं कविता संग्रह लिहिला. सावित्रीबाई आणि ज्योतिबांनी खूप मोठं काम केलं या भारत देशामध्ये. म्हणजे एकीकडे पुण्यातले ब्राह्मण पेशवे आणि एकीकडे सावित्री आणि ज्योतिबा, त्यांना पुरून उरले. आणखी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी स्वतःचं मूलबाळ होऊ दिलं नाही. सगळ्यात मोठा त्याग कोणता? स्वतःचं मूलबाळ होऊ दिलं नाही. आता काही त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम होता का? असं अजिबात नाही. सावित्रीबाई फुलेनं त्यावेळेच्या पुण्यातल्या ब्राह्मण पेशव्यानं काशीबाई नावाच्या एका बाई, ब्राह्मण बाईवरच, म्हणजे ब्राह्मण बाया असेल तरी त्यांच्यावर अत्याचार होताच, तर या काशीबाई नावाच्या ब्राह्मण बाईवर पुण्यातल्या ब्राह्मण पेशव्यांनीच त्यांच्याच औलादीने तिच्यावर बलात्कार केला. तिचे दिवस गेले होते आणि मग ती मुळा मुठ्ठा नदीमध्ये जीव द्यायला निघाली होती. ज्योतिबा फुलेनं तिला रात्रीला पाहिलं, त्या पुलावर उडी आता ते आत्महत्या करणार. ज्योतिबा फुलेनं तिला घरी आणलं, तिचं बाळंतपण सावित्रीबाईनं केलं आणि ते जे बाळ झालं, बाल हत्या प्रतिबंधक गृहामध्ये ठेवलं. त्याचं नाव ठेवलं यशवंत. तुम्हाला माहित आहे, भगवान बुद्धांचा एक भिक्खू होता वाराणसीचा, 5 भिक्षूंच्या नंतर, त्याचं नाव काय होतं? यश. आता ते यशवंत. आणि तुम्हाला माहित आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाईला जेव्हा पहिलं बाळ झालं,
पहिलं बाळ झालं रामूला, तर त्यावेळी तुम्हाला माहित असेल की त्यावेळी रामूला बाळ झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई म्हणते आपल्याला पहिलं बाळ झालं रामू, आपल्या पहिल्या बाळाचं नाव काय ठेवायचं? तर तुम्हाला माहित आहे बाबासाहेब म्हणतात रामू आपण आपल्या बाळाचं नाव ज्या ज्योतिबा आणि सावित्रीनं दत्तक घेतलं होतं त्या बाळाला आहे ना, त्या बाईच्या दत्तक घेऊन त्याला डॉक्टर यशवंत फुले केलं. तेच बाळ आपण आपल्या पहिल्या बाळासाठी त्याची निवड करू. तर काय नाव ठेवलं बाबासाहेबांनी? यशवंत. तो डॉक्टर झाला. नाला सोपारा मुंबईला त्यांनी हॉस्पिटल काढलं होतं. तुम्हाला माहित आहे त्या 1897 मध्ये प्लेग नावाचा रोग आला होता, कोरोना सारखा, पांढऱ्या उंदराचा. सावित्रीबाई फुले स्वतः तिनं आपल्या जीवावर तिनं तो मृत्यू ओढून घेतला. समजलं का? तो संसर्गजन्य रोग होता. यशवंत फुले आणि सावित्रीबाई फुलेचा मृत्यू त्याच्यामध्येच झाला. ज्योतिबा फुलेंचं मरण आधी झालं आणि सावित्रीबाईचं नंतर झालं. तर लक्षात घ्या सावित्रीबाई फुलेच्या आधी आपण जर जगामध्ये बघितलं, स्त्रियांचा पहिला पुढारी तथागत बुद्ध आहे. तुम्हाला माहित आहे बुद्धाच्या काळामध्ये पुरुष लोक चिवर घेत होते, भिक्खू बनत होते, धम्मज्ञान ग्रहण करू शकत होते आणि धम्माचा प्रचारही प्रसार करू शकत होते. बुद्धाने केवळ पुरुषालाच नाही तर स्त्रियांनाही आपल्या भिक्खू संघामध्ये, भिक्खुनी संघामध्ये त्यांना सामील केलं. जसे पुरुष म्हणजे चिवर घेऊ शकतात, भिक्खू बनू शकतात, ते मुंडन करू शकतात, घराच्या बाहेर पडू शकतात. सांगा बरं बुद्धाच्या काळामध्ये स्त्रिया घराबाहेर पडत होत्या का नाही? भिक्खुनी बनणं, एखाद्या स्त्रीनं आणि महिलांनी चिवर घेणं, तर धम्माचा प्रचार करणं म्हणजे घराबाहेर पडायला लागत का भिक्खूला जसं पडावं लागतं भिक्खुनीला पडावं लागते. तर घराबाहेर पडण्याचा म्हणजे ना धम्मज्ञान ग्रहण करण्याचा, धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा जो पहिल्यांदा जगामध्ये स्त्रियांचा पुढारी जर कोण असेल तर तो आहे सम्यक संबुद्ध. सम्यक संबुद्ध जगातला पहिला स्त्रियांचा पुढारी आहे तथागत बुद्ध. समजलं तुम्हाला? जगातली पहिली महिला शिक्षिका जर कोण असेल, सावित्रीबाई आधुनिक महिला आहे. आधुनिक महिला शिक्षिका सावित्रीबाई आहे आधुनिक भारतामध्ये. पण जगातली पहिली महिला शिक्षिका कोण आहे? महाप्रजापती गौतमी, पहिली भिक्खुनी कोण आहे? तथागत बुद्धांचीच एकेकाची सावत्राई मावशी कोण? महाप्रजापती गौतमी ही जगातली पहिली महिला शिक्षिका, पहिली बौद्ध भिक्खुनी, जिनं वैशाली हे त्या काळातलं जगातलं पहिलं बौद्ध भिक्षुणीचं विद्यापीठ. नालंदा, तक्षशिला, वल्लभी, विक्रमशिला असे बौद्ध विद्यापीठ होते त्या काळामध्ये. पुरुष भिक्खूंचे बौद्ध विद्यापीठ वेगळे आणि महिला भिक्खुनीचे बौद्ध विद्यापीठ वेगळे. जगातलं पहिलं महिला बौद्ध भिक्खुनीचं विद्यापीठ म्हणजे वैशाली. मोदीच्या गावले वडनगर, महाराष्ट्रामध्ये शिवनेरी, जुन्नर हे पहिलं बौद्ध विद्यापीठ भारतामध्ये. स्त्रियांचे बौद्ध विद्यापीठ पहिल्यांदा बौद्ध भिक्खूंनी, बौद्ध राज्यांनी निर्माण केले, अशोकांनी, सातवाहन राजांनी. लक्षात घ्या आज महिलांचे विद्यापीठ वेगळे आहे का नाही आणि पुरुषांचे, ही संकल्पना कोणाची आहे? बौद्ध भिक्षूंची. नालंदा, तक्षशिला, वल्लभी, विक्रमशिला या ठिकाणी जगातले भिक्खू लोक शिकायला यायचे. 10,000 विद्यार्थी एका नालंदामध्ये शिकायचे. एकच ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती नावाचा ग्रंथ 25 डिसेंबरला जाळला. तर किती बाबासाहेबाला जातीवादी समजतात? नालंदा विद्यापीठामध्ये 3 लायब्रऱ्या होत्या मोठ्या मोठ्या, 6 महिने जळत राहिले. 90 लाख पुस्तकं नालंदा विद्यापीठामधले धम्मग्रंथ, 90 लाख धम्मग्रंथ ब्राह्मणांनीच जाळले. ब्राह्मणांनीच नालंदा विद्यापीठ जाळलं, मुसलमानांनी नाही जाळलं. आलं का लक्षात तुम्हाला? किती? तर या भारतामध्ये बौद्ध विद्यापीठांची जी सुरुवात आहे ती बौद्ध भिक्षूंनी केलेली आहे आणि जगभरातले लोक भारतामध्ये शिकायला यायचे. तुम्हाला माहित आहे चीनी प्रवासी आले. चीनी प्रवासी म्हणून तुम्हाला शिकवते शाळेमध्ये. चीनी प्रवासी नाही ते नुसते चीनी बौद्ध भिक्खू आहे. पहिला भिक्खू कोणाला? फाइयान 5व्या शताब्दीत, युआन शांग, इत्सिंग, हायचो कोरिया पासून भिक्खू. जगभरातले लोक भारतात विद्यापीठामध्ये शिकायला होते. जगाच्या पाठीवर बौद्ध विद्यापीठ, विश्व बौद्ध विद्यापीठ निर्माण जर कोण केले असेल तर ती बौद्ध लोकांनीच. तुम्हाला मुसलमानाचं जुनं विद्यापीठ सापडत नाही जमिनीखाली, ख्रिश्चनांचं नाही, शिखांचं नाही, हिंदूचं नाही. कोणाचे विद्यापीठ सापडते जमिनीखाली? बुद्धाचे. कोणाच्या मूर्त्या सापडते जमिनीखाली? कोणाचे विहार सापडते? बौद्धांचे. महाबोधी महावीर कब्जा कोणाचा आहे? ब्राह्मणांचा, ब्राह्मण पेशव्यांचा. सगळ्या बुद्ध लेण्यांवर, कार्ले लेण्याद्रीच्या लेणीवर कब्जा कोणाचा आहे? ब्राह्मणांचा. आता त्या भीमा कोरेगावाची जी जागा आहे 260 एकर, त्याच्यावर ब्राह्मणांनी कब्जा केलाय. त्याचा आता लढा उभा करणं
गरजेचे आहे. किती जागा आहे भीमा कोरेगावची? 260 एकर. मी ते सांगणार नाही. तर भारतामध्ये तुम्हाला माहित असेल बुद्धाच्या नंतर सम्राट अशोकाची पोरगी मनुस्मृतीनं तर समुद्र बंदीचा कायदा केला होता, पण सम्राट अशोकाने आपली मुलगी कुठं पाठवली होती धम्म प्रचारासाठी? श्रीलंकेला, संघमित्राला आणि नेपाळला चारुवतीला. सम्राट अशोकाच्या 2 पोरी. म्हणजे समुद्राच्या पलीकडे जाऊन धम्म ज्ञानाचा प्रचार प्रसार करणारी कोण? संघमित्रा. पण म्हणजे बुद्धानं स्त्रियांना मुक्त केलं होतं. सम्राट अशोकाच्या काळामध्ये स्त्रिया म्हणजे संघमित्रा स्वतः सम्राट अशोकाची मुलगी बाहेर देशात जाऊन धम्म प्रचार प्रसार करते. म्हणजे स्त्रियांना जर म्हणजे बुद्धाने स्त्रियाला मुक्त केलं होतं, पुरुषांच्या बराबर हक्क दिले होते. कोणी? बुद्धाने. स्त्री जर शिकली तर घर काय होत असते? पुढे जात असते. गाडगे बाबाने एका ठिकाणी म्हटलंय, काय म्हटलंय? एखाद्या घरातल्या माणसाला दारूचं व्यसन असेल तर त्याचं घर बर्बाद होत असते, आणि एखाद्या घरातल्या बाईला देव 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 देवा धर्माचं वेड असेल तर ते घर पूर्ण बर्बाद केल्याशिवाय राहत नाही. पण एखाद्या घरातली स्त्री जर शिकलेली असेल तर ते घर कसं होत असते? पुढे जात असते. ते एक मन आहे, जिच्या हातात पाळण्याची तोळी. चुकीची आहे मन, काढून टाका मनुस्मृतीची. जिच्या हातात पाळण्याची दोरी, पाळण्याची पाळण्याची दोरी, पाळण्याची पाळण्याची दोरी, पाळण्याची पाळण्याची दोरी, तर ती कसा जगाचा उद्धार करेल? ही मनच चुकीची आहे. मनुस्मृतीतली मन आहे. समजलं का? याचा अर्थ वेगळा आहे. जिच्या हातात पाळण्याची दोरी, आता ज्या दोरी आहे ते कवा शिकन? दोरी दोरी ती उपभोगाची वस्तू म्हणून मनुस्मृती सांग. जिच्या हातात पाळण्याची दोरी 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 दोरी, ते कवा जग उद्धारी? चुकीची मन आहे ते. समजलं का? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, बुद्धाने आपल्याला या जगामध्ये म्हणजे संघमित्रा ही जगाच्या बाहेर जाणारी पहिली महिला भारतीय नारी आहे, पहिली शिक्षिका आहे. तर भारतामध्ये जे काही बौद्ध धम्मग्रंथ होते, मी महाराष्ट्रामध्ये बुद्धाच्या काळामध्ये मातृसत्ताक पद्धती होती. कोणती? मातृसत्ताक पद्धती. बियाणाचा शोध कोण लावला? महिलांनी. शेतीचा शोध कोणी लावला? महिलांनी. बुद्धाला जन्म कोण देऊ शकते? महिला. बोधिसत्व बाबासाहेबासारख्या व्यक्तीला जन्म कोण देऊ शकते? महिला. समजलं तुम्हाला? म्हणून तिला नारीचं तथागत भगवान बुद्धांनी स्त्री आणि पुरुषामध्ये कधी भेदभाव केला नाही. प्रसेनजित राजाला जेव्हा मुलगी झाली तर राजा नाराज झाला होता, तर राजाला काय म्हणताय बुद्ध? हे प्रसेनजित राजा, मुलामध्ये मुलीमध्ये भेदभाव करू नको. मुलगा महाराजा बनू शकते तर मुलगीही महाराणी बनू शकते. बुद्धाच्या काळामध्ये मातृसत्ताक पद्धती होती, म्हणून आईचे नाव मुलाला लागायचे. बाबासाहेबांच्या संविधानामुळे, मनुस्मृतीच्या कायद्यानुसार, लक्षात घ्या, बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज महिलांचे पत्रिकेवर नाव येते का नाही? म्हणून बौद्धांनी वधू आणि वर हे शब्द मनुस्मृतीतले गायब केले पाहिजे. त्या ठिकाणी दारक का टाकला पाहिजे. समजलं का तुम्हाला? आज आईचं नाव पत्रिकेवर येते, प्रत्येक आधार कार्डवर येते. कोणाचे आहे? मनुस्मृतीच्या नियमाने येत होतं का? आता तुमच्या आधार कार्ड सगळीवर कोणाचं नाव असते? आईचं नाव असते. बुद्धाच्या काळामध्ये मातृसत्ताक पद्धती होती. गौतमी वरून गौतम, सारीवरून सारीपुत्त, सारीपुत्ताच्या आईचं नाव. म्हणजे ही मातृसत्ताक पद्धती बुद्धाच्या काळात होती. मौर्यांच्या सातवाहनांच्या काळामध्ये होती. सातवाहन सम्राट होऊन गेले ना बौद्ध. सातवाहन गौतमी पुत्र सातकर्णी, गौतमीचा पुत्र सातकर्णी सातवाहन राजा. तर ही मातृसत्ताक पद्धती होती. आणि नंतर प्रतिक्रांती झाली, आणि प्रतिक्रांतीच्या नंतर आपल्या भारतामध्ये मनुस्मृती नावाचा काळा ग्रंथ लिहिण्यात आला. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो ग्रंथ, मनुस्मृती नावाचा ग्रंथ जाळला. मला सांगा जाता जाता एवढंच म्हणायचं आहे मला तुम्हाला, 18 घंटे, कधी कधी 22 घंटे अभ्यास करणारा व्यक्ती कोण आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुस्तकासाठी राजगृह बंगला बांधा मुंबईला, कोण आहे? डॉक्टर बाबासाहेब. बाबासाहेबांनी एका ठिकाणी कबूल केलं आहे, मला मित्रांपेक्षा पुस्तकाचा सहवास जास्त आवडतो. आणि तुम्हाला पुस्तकांपेक्षा मैत्रिणीचा सहवास जास्त आवडतो. टीव्ही पाहिजे ना आम्हाला, आहे का नाही? आता एक गडबड झाली आहे का नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, पुस्तक वाचल्यावर मस्तक तयार होते, आणि मस्तक तयार झाल्यावर माणूस कुठेही नतमस्तक होत नाही. दगडा धोंड्यासमोर, देवादेवी समोर. समजलं का? कोणते लोक कुठेही मस्तक होते, इकडे होते तिकडे होते, त्याचं मस्तक कुठेही झुकते. कारण ज्याला मस्तकच नाही, मस्तक नाही म्हणजे मेंदूच नाही, मेंदूच नाही म्हणजे भेजाच नाही द्यायला. ते लोक कुंकडे जाते, या देवीकडे जाते, दर्ग्याकडे जाते, तिकडे अवधूत बापाकडे जाते, गुना बापाकडे जाते. तर असे लोक आहेच आपल्या समाजामध्ये, अजूनही आहे का नाही? है ना? तर लक्षात घ्या, मनुस्मृतीनं हे अधिकार नाकारले होते. मनुस्मृतीचा काळा कायदा होता की ब्राह्मण स्त्री असो का अस्पृश्य आदिवासी स्त्री असो, स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मनुस्मृतीनं नाकारला. स्त्रिया जर शिकल्या
तर ती काय होत असते, तिचा पती मरते आणि ती काय होते, विधवा होत असते. समजलं का? तर सावित्रीबाईच्या काळामध्ये सती प्रथा होती, जिवंतपणी महिला सती जात होत्या, बालविवाह होता, केशवपन होतं, स्त्री भ्रूण हत्या होती, है की नाही, अस्पृश्यता होती, स्त्रियांना शिक्षणाची मनाई होती, तिला घराबाहेर पडता येत नव्हतं, फक्त चूल आणि मूल होतं तिच्या हातात, फक्त पाळण्याची दोरी होती आणि स्त्री म्हणजे काय, उपभोगाची वस्तू. वस्तू एक, पायातली वाहन पायातच बरी. आणि मनुस्मृतीचा नियमही होता कोणता, स्त्रीनं जन्म घेतला, स्त्रीचा जन्मच पाप आहे, स्त्रीचा जन्मच पाप आहे. आता काही बाया मुलगी झाली तर त्याचे चेहरे कसे तरीच होते आणि मुलगा झाला लोयच मस्त, कुलाचा दिवा म्हणते, मग तो लातही मारते. समजलं का? मग गटुडे घेऊन पोरीच्या घरी जाते. समजलं? आजही आपल्या स्त्रिया, मुलामध्ये मुलीमध्ये भेदभाव करू नका. मुलाले जास्त खेळण्या आणि मुलीले कमी. मुलगा 9 वाजेपर्यंत झोपला तरी चालते, मुलगी लवकर उठतो पोरीबारीच्या जातीने, पोराबारी जाताना तिकडे झोपू द्या. तर आपल्या घरामध्ये आपणच ते भेदभाव करतो. नवरींना पाया लागलं नवरदेवाच्या, तर नवरदेवाने नवरींच्या पाया लागलं पाहिजे. आपली परंपरा नाही ती, मनुस्मृतीचे नियम आहे ते. आपल्या पत्नीची जागा आपल्या हृदयात दिल्यात असली पाहिजे, पायाखाली नाही. पाया लागणे लग्नातली ही परंपरा मनुस्मृतीची देण आहे. वर आणि वधू हे शब्द मनुस्मृतीतले आहे, खतम करा, दारक दारी का टाका त्या ठिकाणी. समजलं का तुम्हाला? पाया लागणं आपली परंपरा नाही. नवरींना नवरदेवानं ठरवलं पाहिजे ना, शिकलेले पोरं आहे. त्या दिवशी मी एवढंच सांगितलं का बाबू बौद्ध पद्धतीने लग्न, पोलीस होते पोरग रामटेकेले आउट मधलं, इथलंच पुलगावातलं. समजलं का? त्याला म्हणलं हिरवा शालू घालायचा नाही लग्नामध्ये. मी गेल्याच्या नंतर फोटो काढण्यासाठी तू घालू शकत, पण लग्नामध्ये पांढरा साडी आणि पांढऱ्या बांगड्या राहील. समजलं का? चांगली गोष्ट नाही का? आताच फोन केला आईनं पहिल्याच दिवशी, आधीच. सुधारले का तुम्ही लोक? तुम्ही आजही तर मनुस्मृतीचं लक्षण पाळता. हिरव्या बांगड्या, लग्नाचा हिरवा चुडा, कायचा हिरवा चुडा, पांढऱ्या साड्या हिरवा चुडा कायले पाहिजे? कोणाचा आहे? 7वा महिना कोणाचा आहे? सोन्यानं भरली ओटीन, पुन्हा ओटी भरणं चालूच आहे. मग तुमची सोन्यानं ओटी भरली तर 7व्या महिन्याच्या ओट्या भरायला पाहिजे का? हिरवा चुडा हिरवा शालू आपला आहे का? मग हिंदू धर्मात ब्राह्मण धर्मात आपल्यामध्ये काही फरक राहिला का? मग आपण सुधारलो का? मनुस्मृतीचं पालन करतो का नाही? करतो ना. शनिवारी दिवशी लग्न करायचं नाही, शनिवारी दिवशी का? अरे शनिवारी दिवशी बुद्धाचं धम्मचक्र प्रवर्तन झालं. समजलं का तुम्हाला? मग ह्या अंधश्रद्धेतून बाबासाहेबांनी आपल्याला काढलेला ही सती प्रथा जी होती, आज सावित्रीबाईच्या पुण्याईमुळे, तुम्ही आताच ऐकलं असेल, महिला क्रिकेट जिंकून आल्या. कोणाची कमाल आहे? ज्या स्त्रीला घराबाहेर पडण्याचा अधिकार नाही, ती बाई जगामध्ये जाते आणि वर्ल्ड कप जिंकून येते. आज स्त्रिया विश्व सुंदरी बनत आहे, हवाई सुंदरी बनत आहे, हिरोईन्या बनत आहे, क्रिकेट खेळत आहे. समजलं का? कोणाची मेहरबानी? सावित्रीबाई फुलेंची. भारतातल्या म्हणजे ते कोणती, ऐश्वर्या राव का प्रियंका चोपडा राव का कोणतीही राव, तिनं सावित्रीबाईचे, ज्योतिबाचे आणि बाबासाहेबाच्या संविधानाचे, हिंदू कोडबिलाचे काय मानायला पाहिजे? उपकार. पण विसरल्या. बरं ते तर विसरल्या, पण तुम्ही विसरल्या, है की नाही? सावित्रीबाईचा जन्म झाला नसता तर लक्षात घ्या आज महिला सती गेल्या असत्या. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली नसती तर महिला सती गेल्या असत्या. तुम्हाला माहित आहे आज आपल्या अमरावतीची, भारताची पहिली राष्ट्रपती कोण बनली? प्रतिभाताई पाटील. जंगला पहाडात फिरणारे लोक, ते आदिवासी, मूलनिवासी लोक, वनवासी लोक, जंगली लोक, कोण? तसं म्हणणार नाही मी. कोण आजची राष्ट्रपती? कोण? मुर्मुदिताई. आपण पाहिलं महाभारतामध्ये, आपण महाभारतातली द्रौपदी पाहिली ना, ते तर काल्पनिक कथा आहे ब्राह्मणाची. कोणती? 5 पांडव होते, म्हणजे 5 पती होते तिले, एकच म्हणजे एकच पत्नी, 5 भावा मिळून एकच पत्नी. आणि जेव्हा दुर्योधनानं म्हणते तिचं वस्त्र आहे, ती काल्पनिक अंधश्रद्धेची कथा आहे, मी ते सांगणार नाही. पण त्या द्रौपदीचं काय केलं होतं? वस्त्रहरण. आणि 5 हत्यासारखे तिथं पाहत होते 5 पांडव, तरी आपल्या पत्नीचं रक्षण करू शकले. म्हणजे आपण महाभारतातली द्रौपदी पाहिली तर तिचं काय होत आहे? वस्त्रहरण होत आहे. आणि आजची द्रौपदी सावित्रीबाईच्या पुण्यामुळे, हिंदू कोडबिलामुळे, संविधानामुळे राष्ट्रपती बनत आहे. सांगा कोणाची मेहरबानी आहे ही? सावित्रीबाई फुलेंची. आज सर्व क्षेत्रामध्ये पती निवडण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोडबिलामध्ये दिला आहे. समजलं का? पती निवडण्याचा अधिकार. आंतरजातीय विवाह करण्याचा अधिकार हिंदू कोडबिलामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. पण आज स्त्रिया सावित्रीबाईंना विसरल्या आहे. समजलं? लावलं ते रेहमान डकेट, है का नाही? म्हणजे आमचा आदर्श तोच आहे ना, आहे का नाही? सगळीकडे आहे का नाही ते चालू? जेव्हा सावित्रीबाईचा आणि ज्योतिबाचा 11 एप्रिल याच वर्षीला, नीट लक्ष द्या, 11 एप्रिल याच वर्षी 2025 मध्ये, 11 एप्रिल 2025 ला ज्योतिबा फुलेच्या जयंतीला, लक्षात घ्या, फुले नावाचा पिक्चर चालू झाला होता, है का नाही? किती चांगला पिक्चर काढला होता अनंत महादेवांना,
है की नाही, प्रतीक गांधी आणि पत्रलेखाचा हा पिक्चर काढला होता. त्याच्यामध्ये ब्राह्मणांच्या कर्तृती, ब्राह्मणांनी कसे अन्याय अत्याचार केले महिलांवर, अस्पृश्यांवर हे दाखवलं. तो पिक्चर बंद पाडला का नाही? आणि ज्याच्यामध्ये मुसलमान हिंदूंचं भांडण होतं तो छावा पिक्चर पुन्हा पुन्हा दाखवला. ते कादंबरीवर, नकली कादंबरी आहे. ते कादंबरी म्हणजे काही इतिहास नसते, कादंबरी तो आहे की नाही. आता ते म्हणजे, आणि आता 2-4 वर्ष झाले आमचे रमेश थेटे साहेब आहेत, रमेश थेटे साहेब, मी आता त्यांच्या घरी जाणं झालं. वाशिमला असतात ते, वाशिम जिल्ह्यामध्ये, लक्षात घ्या. रमेश थेटे साहेब त्यांनी कितीतरी पैसे खर्च करून भीमा कोरेगावचा द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव सिनेमा बनवला. रेड वॉटर नावाचा सिनेमा बनवला भीमा कोरेगावचा. पण तो सिनेमा ब्राह्मणांनी रिलीज होऊ दिला नाही. कारण या देशाची सत्ता कोण चालवत आहे? RSS. कोण चालत आहे? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. तुम्ही मस्त लग्नच करत राहा, काय होत आहे ते तुम्हाला काहीच माहित नाही. लक्षात घ्या. आज तुम्ही जे मजा मारत आहे, डीजे पिजे निजे मस्त तुमचं बफे वगैरे सगळं चालू आहे का, नट्टा पट्टा वगैरे सगळे, मंगल कार्यालय आज असं तसं वगैरे, हे सगळं कोणामुळे? सावित्रीबाईमुळे, बाबासाहेबांच्या संविधानामुळे. पण संविधान जर बदललं ना, समजलं ना, पुन्हा लिहिण्याची ताकद नाही कोणामध्ये. आणि संविधान जर बदललं आणि मनुस्मृती जर पुन्हा लागू झाली तर मनुस्मृतीचा पहिलाच नियम आहे स्त्रियांचं कलम. पहिल्यांदा स्त्रियांना गुलाम करते, मग शूद्रांना. तर आज तुम्हाला म्हणून जाता जाता सांगतो, जानेवारी महिन्यामध्ये एक सण येतो. कोणता? आता येते तो जानेवारीचा, वाण वाटवण्याचा. कोणता? वाण वाटण्यापेक्षा आपले गुण वाटा ना. काय वाटा? वाण वाटा. ते बोरं घेऊन फिरते. लक्षात घ्या, ही वाण वाटण्याची परंपरा सावित्रीबाईनं चालू केली. कुठून चालू केली? पुण्यावरून. तिकडे बायाची मीटिंग चाललेली आहे कलेक्टरची. अशा खुर्च्या टाकून, जागा नाही तर तिकडे माग तरी असं ऐकू दे बा, असं अशा आपल्या महिला आहे. श्रद्धा नाही आहे ना. गरीब बायांमध्येच दम्म आहे. व पाहुणे श्रीमंत आले का त्याच्या खुर्च्यावर, असं आहे का नाही? असं आहे ना, आहे की नाही? आपण धम्म ग्रहण करण्यासाठी आपण पहिले प्राधान्य दिलं पाहिजे. समजलं का? मला काही खूप हे करायचं नाही. तर हळदी कुंकूचा जो कार्यक्रम आहे ना, सावित्रीबाईने कसा चालू केला, त्याच्या मागे एक युक्ती होती सावित्रीबाईची, हे वाण वाटण्याचा सण. मग सावित्रीबाई काय करत होती? अस्पृश्यांच्या वस्तींवर, आदिवासींच्या वाड्यांवर जात होती आणि महिलांच्या, स्त्रियांचं शिक्षणाचं महत्व, अस्पृश्यांना शिक्षणाचं महत्व समजून सांगण्यासाठी सावित्रीबाईनं ती आयडिया, कल्पना लढवली होती. हळदी कुंकवाचं निमित्त, हळदी कुंकवाच्या निमित्तानं ती आजच्या सारखी ते कंगवे, बोरण, उसाचे पेरगडण, टोपल्यान, टापल्या हे घेऊन जात नव्हती सावित्रीबाई. त्या ठिकाणी ती पुस्तकं घेऊन जात होती, लेखणी घेऊन जात होती, पेन घेऊन जात होती. अस्पृश्यांच्या महार वस्ती, मी अस्पृश्य हा शब्द वापरतो यासाठी वापरत आहो कारण त्या काळातली गोष्ट सांगत आहो मी. आता बौद्ध आहो आपण, है का नाही? तर त्यावेळी ती स्त्री शिक्षणाचं आणि शिक्षणाचं महत्व ती जाऊन सांगत होती. आता तुम्ही सांगता का? वाण वाटण्यापेक्षा दुसऱ्याला पुस्तकं वाटा ना. ते पेरखंडानं बोरं वाटून काय करता, कंगवे वाटून काय करता, आहे का नाही? स्त्रियांनी आपली विद्या वाटली, आयुष्यभर काय वाटली? विद्या वाटली. सावित्रीबाई या जगातली, आता काही लोक विद्येची खरी देवता कोण आहे म्हणते? हे सरस्वती नमन तुझ्या पद कमली, आहे का नाही? आहे शाळेमध्ये. बरं, ते विद्येची खरी देवता कोण आहे? सावित्रीबाई फुले. का ते सरस्वती? सरस्वती माहित आहे कोण आहे? ब्रह्मदेव नाही का? ब्रह्मदेव, 3 तोंडाचा बुडा, ब्रह्मदेवाची पोरगी आहे म्हणते. कोण? सरस्वती. ब्रह्मदेवानं स्वतःच्या मुलीवर, सरस्वतीवर बलात्कार केला. ती सरस्वती. समजलं? सरस्वती कोणाची मुलगी आहे? ब्रह्मदेवाची. आणि ब्रह्मदेवानं स्वतःच्याच मुलीवर बलात्कार केला, सरस्वती. तशी सरस्वती ही वज्रयानी बुद्धिस्ट गॉडनेस आहे, देवी आहे. बौद्ध धर्मामध्ये सूरसती आहे. वज्रयानी गॉडनेस ती काल्पनिक असते, संकल्पना आहे. सूरसतीचीच बौद्ध धर्मामध्येच आहे. सूरसती, तिचे शिल्प मूर्त्या सापडल्या आहे. वज्रयानी बुद्धिस्ट देवी, जशी बोधिसत्व, मंजुश्री असते, तारा असते, तर तशी सूरसतीची त्यांनी काय केलंय? सरस्वती. आता काय ते जाऊ दे, ते गोष्ट सांगणार नाही. तर विद्येची खरी देवता कोण आहे? सावित्रीबाई फुले. जिनं शेणाचे हात कशाला लावले? पेनाला लावले. तीच खरी आहे. बरं, ती सरस्वतीला आम्ही थोड्या वेळासाठी विद्येची देवता मानलंय असतं, पण ती सरस्वती कोणत्या डिग्री आहे तिच्याकडं? आठवते का तुम्हाला? कोणत्या विद्यापीठात शिकली? किती तिचं शिक्षण झालं? BA झालं का MA झालं काही माहित आहे का? कोण्या शाळेत शिकली? बरं, त्या सरस्वतीनं कोणत्या शाळा काढल्या? कोणत्या विद्यापीठ काढलं? कोण्या शाळेत शिकवलं? आहे का पता तुम्हाला? बरं, आणखी मानलं असतं त्या सरस्वतीला विद्येची देवता, पण तिच्या हातामध्ये तंबुरा आहे, विणा आहे. सांगा, कमीत कमी पेन तर, पुस्तक तर पाहिजे नव्हतं? तर काय आहे तिच्या हातामध्ये?
तंबुरेवाली विणावाली आपली विद्येची देवी होऊ शकते का? मग आपल्या हातामध्ये कलम दिला, जिनं लेखणी दिली, पेन दिला, आपल्या हातात कलम, कलम म्हणजे काय? पेन दिला, लेखणी दिली, शेणाचे हात पेनाला लावले, ती कोण आहे? सावित्रीबाई फुले. म्हणून या जगातली, या भारतातली पहिली कलमवाली बाई कोण आहे? सावित्रीबाई. जिने आमच्या हातात कलम दिली ती कलमवाली बाई म्हणजे माता सावित्री आई फुले आहे. समजलं का? या सावित्री, तर आजच्या स्त्रिया उपासता पास पडते. खऱ्या सावित्रीला लोक विसरून गेले. आज माळी समाजाच्या, माळी समाज, ज्या माळी समाजामध्ये सावित्री आणि ज्योतिबाचा जन्म झाला, त्या माळी समाजाच्या घरी सुद्धा सावित्रीबाईचा फोटो दिसत नाही. म्हणजे आज ओबीसी, आदिवासी सर्व, म्हणजे सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुलेंनी एकाच धर्मासाठी काम केलं का? ब्राह्मण स्त्री असो का, आदिवासी स्त्री असो का, ओबीसी स्त्री, सर्व स्त्रियांना, अस्पृश्यांना शिकण्याचा अधिकार कोणामुळे मिळाला? सावित्रीबाई फुले आणि संविधानामुळे, आहे की नाही? कायदा बनला मग तो, आहे की नाही? तर सर्वांच्या घरी सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुलेंचा काय असला पाहिजे? फोटो असला पाहिजे. पण माळी लोक तर विसरून गेले. मग कोणाचा फोटो राहते? सावित्रीबाईचा, ज्योतिबाचा फोटो कोणाच्या घरी राहते? जास्त सांगा बरं. समजलं? कोणाच्या घरी राहते? सावित्रीबाईचा फोटो आणि ज्योतिबाचा फोटो बौद्धांच्याच घरी राहते. बौद्धांच्या घरीच नाही तर बुद्ध विहारातही दिसते. तुम्हाला सांगा आता काहून दिसते ज्योतिबाचा आणि सावित्रीबाईचा फोटो? कल्पना करा, बाबासाहेबांचे गुरु तर बुद्धच आहे प्रथम, पण 3 गुरु आहे, कबीर आणि ज्योतिबा फुले. आता मला सांगा, ज्योतिबा जिवंत होते का जेव्हा त्यांनी गुरु मानलं बाबासाहेबांनी? नाही मानलं होतं. असं म्हणलं, पण बाबासाहेबांनी ज्योतिबा फुलेंना गुरु मानलं का नाही? मृत झाल्याच्या नंतर मानलं. ज्योतिबा फुलेंना जेव्हा गुरु मानलं, तर लक्षात घ्या, ज्योतिबा फुले मोठे झाले म्हणजे बाबासाहेबांनी त्यांना गुरु मानलं, हे खरी गोष्ट आहे. काश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्योतिबा फुलेला गुरु मानलं नसतं, तर ज्योतिबा फुलेचा फोटो आज बौद्धांच्या घरी आणि बौद्धांच्या बुद्ध विहारामध्ये दिसला नसता. बाबासाहेबांनी गुरु मानलं ना ज्योतिबाला, म्हणून आपण फोटो लावतो. मग ज्योतिबालाच काऊन लावायचं? तर सावित्रीबाईला लावतो. सांगा, ज्योतिबाचं जे आज नाव आहे, ज्योतिबाचा जो फोटो बुद्धविहारात आणि बौद्धांच्या घरी आहे, दुसऱ्यांच्या घरी दिसते का तुम्हाला? ओबीसीच्या घरी, पाटलाच्या घरी दिसते का? अजिबात दिसत नाही. काऊन नाही दिसत? त्याला एक कारण आहे. बाबासाहेबांनी त्याला गुरु मानलं ना, मग आम्ही नाही लावतो फोटो. समजलं तुम्हाला? समजलं का? पा किती द्वेष आहे. बाबासाहेबांनी जर गुरु मानलं नसतं ना, तर मग आम्ही लावलं असतं. तो बुद्ध धर्म का नाही बाबासाहेबांनी दिला म्हणून आम्ही बुद्धाला नाही मानत, विष्णूचा अवतार आहे आमच्यासाठी. समजलं तुम्हाला? म्हणजे बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यामुळे बुद्ध तर बाटलाच, पण बाबासाहेबांनी ज्योतिबाला गुरु मानलं म्हणून ज्योतिबाई बाटले. आता ज्योतिबा बाटले तर सावित्रीबाई बाटल्या. समजलं का? तर प्रत्येकाच्या घरी ज्योतिबाचा आणि सावित्रीचा फोटो असला पाहिजे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सावित्री आईला आणि ज्योतिबांचे विचार लोकांना सांगितले. अनेक भाषणामध्ये त्यांचे उल्लेख दिसतात. तर ज्योतिबा, सावित्रीबाईनं जेव्हा ती शाळेमध्ये गेली, तर तिच्यासोबत एक फातिमा शेख होती, मुस्लिम महिला, आणि सगुणाबाई होती, जी ज्योतिबांची कोण होती? ती पत्नी होती. ज्यावेळी 1 जानेवारी 1800, मी 5 मिनिटांमध्ये संपवतो, ज्यावेळी ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेनं पहिल्यांदा 1 जानेवारी 1848 ला पहिली मुलीची शाळा काढली, अस्पृश्यांसाठी शाळा काढली, तर त्यावेळी सावित्रीबाई फुलेनी, सावित्रीबाई फुलेंचं म्हणजे ज्यावेळी पुण्यामध्ये सावित्रीबाई फुलेनं आणि ज्योतिबा फुलेनं पहिल्यांदा शाळा काढली ना, तर पूर्ण पुण्यातल्या ब्राह्मण पेशव्यांनी ज्योतिबा फुल्यांच्या घरांवर, गोविंदराव फुल्यांच्या घरावर बहिष्कार टाकला का तुमच्या सूनबाईनं, तुमच्या सासऱ्यांनी काय काढलेले आहे? शाळा काढलेली आहे पहिल्यांदा मुलीची. तर ज्योतिबा फुलेंच्या वडिलांनी, गोविंदराव फुलेंनी त्यांना घराबाहेर काढलं. समजलं? घराबाहेर काढलं. आता मला सांगा, एखाद्या सासऱ्यानं आपल्या सुनेला आणि मुलाला जर घराबाहेर काढलं, तुम्ही सासऱ्यासोबत भांडता ना, पण ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले सासऱ्यासोबत, गोविंदरावसोबत भांडल्या नाही. एका मुस्लिमांच्या घरी त्यांनी, उस्मान अलीच्या घरी त्यांनी शाळा काढली आणि त्या ठिकाणी महिला शिकू लागल्या. तुम्हाला माहित आहे, सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेंनी अस्पृश्यांसाठी सुद्धा विहिरी खुल्या केल्या होत्या. तर सावित्रीबाईचे खूप मोठं महत्व आहे. सावित्रीबाईच्या शाळेमध्ये एक मुक्ता साळवे नावाची मुलगी, तिनं मांगा महाराजचा धर्म कोणता हा निबंध लिहिला होता. तर त्या काळामध्ये मेजर कॅन्डी नावाच्या इंग्रज अधिकाऱ्यांना बक्षीस दिलं होतं.
समजलं. त्या काळामध्ये ताराबाई शिंदे होत्या, ज्या अस्पृश्य स्त्री पुरुष तुलना नावाचा जेव्हा ग्रंथ लिहिला. तर आज सावित्रीबाई फुले जेव्हा त्यांनी स्त्री शिक्षणाची आणि अस्पृश्य शिक्षणाची सुरुवात केली, तर तुम्हाला माहित आहे सर्व अस्पृश्य ब्राह्मण पेशवे लोक सावित्रीबाईंच्या अंगावरती शेणगोळे फेकायचे आणि सावित्रीबाई एक साडी नवीन घालून जायची आणि दुसरी साडी थैल्यामध्ये घेऊन जायची, तिथे बदली करायची. आज सावित्रीबाई म्हणजे ते शेणगोळे जर झेडले नसते, आज स्त्रिया तुम्हाला माहित आहे कशा नट्टापट्टा करून जातात, 4 व्हीलरनं जातात, स्कूटीनं जातात, चांगल्या साड्या परिधान करून जातात, दागिने परिधान करून जातात. हे कोणामुळे? जर सावित्रीबाईनं शेणगोळे खाल्ले नसते. तर सावित्रीबाईची जाता आपण 2 मिनिटं बोलतो की ज्योतिबांनी सत्यशोधक समाज नावाची एक संघटना निर्माण केली होती. सत्यशोधक विवाह पद्धती चालू केली होती. जसं बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञेमध्ये एक प्रतिज्ञा दिली आहे, मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही. तर अशी सत्यशोधक विवाह पद्धती सुद्धा ज्योतिबा फुलेंनी चालू केली होती. ती चालवण्याचं, पुढे नेण्याचं काम सावित्रीबाईंनी केलं. तर सावित्रीबाईचं एक महत्वाचं कारण म्हणजे सावित्रीबाईंनी त्या काळामध्ये प्लेग ग्रस्तामध्ये तिचं हे होत असताना तिचं निधन तर झालं. तर सावित्रीबाईची जाता म्हणून तीच गोष्ट सांगतो की सावित्रीबाईंनी आपल्या अंग खांद्यावर जे संभाजी भिडे याच्यामध्ये जे आज आपण पाहतो की मी जाता म्हणून हेच म्हणतो की पुण्याला जे आज मी 2 मिनिटांमध्ये बोलतो की पुण्याला माहित आहे का आता 8-10 दिवस झाले, पुण्याला 8 दिवस झाले देवेंद्र फडणवीस हा ब्राह्मण पेशवाच आहे. कोण आहे? मुख्यमंत्री. या देवेंद्र फडणवीस ब्राह्मण पेशवेच आहे तो एक प्रकारचा. त्यांनी 500 कोटीचं ब्राह्मण पेशव्यांचं स्मारकासाठी 500 कोटीचा निधी मंजूर केला पुण्याला. ज्या ब्राह्मण पेशव्यांनी गळ्याला मडका आणि झाडू दिला होता, ज्या ब्राह्मण पेशव्यांनी स्त्रियांच्या शिक्षणाला विरोध केला होता, ज्या ब्राह्मण पेशव्यांनी समजलं, तुम्हाला माहित आहे ते बाजीराव मस्तानी वगैरे सगळं तुम्हाला ते माहितच आहे, ज्या ब्राह्मण पेशव्यांना लहान लहान पोरी नुपर येत होत्या, कवड्या काच्या मुली, त्या ब्राह्मण पेशव्यांनी, ज्या ब्राह्मण पेशव्यांच्या काळामध्ये सावित्री आई ज्योतिबांना छळ झाला, ज्या ब्राह्मण पेशव्यांच्या काळामध्ये आपला छळ झाला, शिक्षणाचा अधिकार नाकारला, त्या ब्राह्मण पेशव्यांचं पुण्यामध्ये बाजीराव पेशव्यांचं स्मारक निर्माण करण्यासाठी देवेंद्र फडणवीसनं 500 कोटीचा निधी मंजूर केलेला आहे आणि 260 एकर भीमा कोरेगावाची जागा कब्जात केलेली आहे ब्राह्मणांनी. आता 2028 मध्ये त्र्यंबकेश्वर नाशिकला कुंभमेळा भरणार आहे प्रयागराज सारखा, त्याच्यासाठी 6,900 कोटी मंजूर केलेले आहेत देवेंद्र फडणवीसनं आतापासूनच. पण अजूनही पुण्यामध्ये सावित्रीबाईचं आणि ज्योतिबांचं स्मारक निर्माण झालेलं नाही. जाता जाता म्हणून मला तेच सांगायचं आहे, स्मारक तर निर्माण झालं नाही, पण सावित्रीबाई फुलेंना आणि ज्योतिबा फुलेंना अजूनही भारतरत्न मिळालेला नाही. समजलं, ही मोठी एक खेदाची गोष्ट आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या बलिदानामुळे, ज्योतिबांच्या या बलिदानामुळे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे हिंदू कोड बिल तयार केलं होतं, हिंदू कोड बिलचा विरोध करणाऱ्या महिलाच होत्या. कारण त्या काळातल्या महिला, ब्राह्मण महिला असो का अस्पृश्य महिला असो, कोणतीही महिला असो, तिला अज्ञान होतं, अंधश्रद्धेत होती. हिंदू कोड बिल जे महिलांच्या हक्कासाठी बाबासाहेबांनी तयार केलं होतं, त्या हिंदू कोड बिलाला विरोध करणाऱ्या त्या काळातल्या स्त्रिया होत्या. समजलं का? ब्राह्मण स्त्रिया, सर्व स्त्रिया बाबासाहेबांच्या त्या हिंदू कोड बिलाला विरोध केला होता. तर हे हिंदू कोड बिल असो का भारतीय संविधानामुळे स्त्रियांचं खरं रक्षण भारतीय संविधान आणि हिंदू कोड बिलाचे ते तत्व करत आहे. समजलं का? तर आज सावित्रीबाईच्या या जयंतीच्या निमित्तानं, 2025 मध्ये फुले नावाचा सिनेमा आला किंवा असे अनेक सिनेमे आले, त्या सिनेमावर बंदी आली. तुम्हाला माहित असेल की आचार्य अत्रेने डॉक्टर बाबासाहेबांच्या वेळी आचार्य अत्रेने एक महात्मा फुले नावाचा मराठी चित्रपट काढला होता. त्यावेळी बाबासाहेब प्रमोशन साठी गेले होते ते ब्राह्मण आचार्य अत्रे. आणि म्हणून आजच्या काळामध्ये ब्राह्मणी हिंदू धर्म किती चांगला आहे हे दाखवण्यासाठी सिनेमे काढले जात आहे. फुले नावाचा पिक्चर निघाला तर त्याच्यावर बंदी आली. समजलं? भीमा कोरेगावाचा पिक्चर निघाला तर अजूनही तो रिलीज होऊ दिला नाही. पण तो बाहुबली, वाराणसी, कांतारा, हे पिक्चर, ते रहमान डकेट, म्हणजे गुंड बनले पाहिजे, मुसलमान बनले पाहिजे आणि आपले लोक चवीनं पाहता येते. म्हणजे भीमा कोरेगावाचा, सिद्धनाकाचा इतिहास नाही माहित झाला पाहिजे ना, कारण त्याच्यामध्ये ब्राह्मणांनी किती अन्याय अत्याचार केला हे आहे.
ब्राह्मणाची बदनामी आहे त्याच्यामध्ये. म्हणून द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव रमेश थेटे साहेबांचा पिक्चर रिलीज होऊ दिला नाही. फुले पिक्चर आल्यावर बंदी आणली आणि ते पिक्चरच चालू आहे. तुम्ही ते चवीनं पाहता. तो बिझनेस आहे त्याचा. क्रिकेट सिनेमे हे ब्राह्मणांचे बिझनेस आहे. हिंदू धर्म ब्राह्मण धर्म किती श्रेष्ठ आहे हेच त्या कांतारामध्ये दाखवलं जातं, हेच त्या वाराणसीमध्ये दाखवलं जातं, हेच त्या बाहुबलीमध्ये दाखवलं जातं आणि आपण ते पाहत आहोत. समजलं का? मालिका सिनेमे सगळे तेच दाखवलेले आहे. सर्व मीडिया वगैरे सगळं ब्राह्मणांनी खरेदी केलंय. म्हणून त्याच्या मागे लागू नका. ब्राह्मण स्त्रिया कमी टीव्या पाहतात. सर्वात टीव्या पाहण्याचा छंद आपल्या लोकांना आहे. म्हणून त्याच्या मागे लागू नका. छान पुस्तकं वाचा. तर ही पौष पौर्णिमा आणि सावित्री आईच्या जयंतीच्या निमित्तानं हे सावित्री आईचं योगदान आणि ज्योतिबा फुलेंचं योगदान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे हिंदू कोड बिल आणि भारतीय संविधानच आपलं काय करत आहे? रक्षण करत आहे. आपण सावित्रीच्या लेकी आहोत. सावित्रीचा, रमाईचा, जिजाऊचा आपण आदर्श घेतला पाहिजे. कोणाचा आदर्श घेतला पाहिजे? सावित्रीचा, रमाईचा, जिजाऊचा आदर्श, झलकारी देवीचा आदर्श घेतला पाहिजे. आपण कोणाचा आदर्श घेतो? प्रियंका चोपडाचा, आहे का नाही? त्या मालिकेतल्या बायाचा घेता, आहे का नाही? तर आपण सावित्रीच्या, रमाईच्या लेखी आहोत. सावित्री प्रमाणेच वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रमाई सारखंच वागण्याचा प्रयत्नच केला पाहिजे. हेच मला आजच्या या निमित्तानं सांगायचं आहे. या ठिकाणी थांबतो. तुम्ही मला मन लावून ऐकला. या ठिकाणी माझी जी धम्मदेसला मन लावून ऐकली. मी सावित्री आईचा जीवनपट, जीवन चरित्र, तिचा त्याग, बलिदान सांगण्याचं या ठिकाणी प्रयत्न केलाय. सावित्रीबाई जर नसती तर आज आपण ह्या स्त्रिया, आहे की नाही, आज आपल्या समोर हे स्त्रियांना हे जीवन मिळालं नसतं. सावित्री आई हीच आपली खरी विद्येची देवी आहे. सावित्री आईचीच पूजा करा. तीच आपली खरी देवी आहे. खरी देवी सावित्री आई आहे. खरी देवी रमाई आहे. खरी देवी झलकारी आहे ना, भीमाबाई आहे, महामाया आहे. ह्याच खऱ्या आपल्या देव्या आहे. त्या देवीच्या, नवरात्रीच्या देव्याच्या माग लागू नका. खरी देवी सावित्री आई, रमाई, जिजाऊच आहे. त्याच देवीची पूजा करा, करायची असेल तुम्हाला, है ना? तर याच ठिकाणी मी थांबतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल. बंद करा, बंद. आपण धम्म